या व्यतिरिक्त लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आणखीन काय वेगळं घडतं? चला, आम्ही तुमच्यासाठी असंच काही खास घेऊन आलोय. ब्राह्मणी पद्धत किंवा ओच्याची साडी आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे काय की साडीचे जे दोन पदर असतात त्यात नेसता पदर तुम्ही डाव्या हाताने उजव्या कमरेवर गाठ मारायची आहे आणि गाठ मारून झाल्यानंतर हा पदर आपल्याला हवा तेवढा आपण पाठीमागे खांद्यावरून सोडला तर पुढे काय होतात, निर्या राहतात आणि त्या उरलेल्या साडीच्या निर्या करून आपण अशा पद्धतीने खोचलेल्या आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही सहावारी साडीच्या निर्या फक्त त्या इकडच्या बाजूला तुम्ही खोचत असता तर नऊवारीच्या निर्या ह्या उजव्या बाजूला खोचल्या जातात आणि त्या खोचून झाल्यानंतर आपला त्या निर्यांचं सेंटर काढायचं आहे. आपण निर्यांचं मधलं टोक पकडलेलं आहे. खरं तर खाली वाकून तुम्ही दोन्ही बाजूला समान निर्यांचं कापड सोडलं साडीचं तर असं तुम्हाला मधलं टोक सापडेल आणि मधलं टोक धरून तुम्ही फक्त पाठीमागे काष्टा घ्यायचा आहे, तो अशा पद्धतीने घ्या. तर हा काष्टा मराठमोळी पद्धतीच्या साडीप्रमाणेच पाठीमागचा काष्टा घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने आपण पाठीमागचा काष्टा खोचून घेतो. आतला जो पदर आहे तर हा आतला पदर आपण पुढे खेचून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला सिंगल काष्टा म्हणतात. तर तो अशा पद्धतीने तर ह्या पद्धतीनं तुम्ही साडी खोचून घेतल्यानंतर जेवढी जास्त शिल्लक राहते त्याच्या अशा तुम्ही निर्या घालू शकता. हा असा ओचा तयार झाला. याला आपण म्हणतो ओच्याची साडी किंवा ब्राह्मणी साडी आपण याला म्हणतो.